सध्या पवित्र पावन असा श्रावण महिना हा सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आपण ज्योती मातेची पूजा आणि तसंच वैभव लक्ष्मी व्रत हे सुद्धा करत असतो। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे व्रत करत असतो। त्याचप्रमाणे श्रावणातल्या फक्त एकाच शुक्रवारी करण्यात येणारं अत्यंत प्रभावी असं व्रत आहे, ते म्हणजे श्री वरदलक्ष्मी व्रत। आणि हे व्रत वर्षातून एकदाच आणि श्रावण महिन्यातल्या फक्त एकाच शुक्रवारी आपल्याला करायचं असतं। वैभव लक्ष्मी व्रत हे वेगळं आहे आणि श्री वरदलक्ष्मी व्रत हे वेगळं आहे। तर हे श्री वरदलक्ष्मी व्रत आपल्याला या श्रावणामध्ये यंदा कधी करायचं आहे, या व्रताच्या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि त्याचं उद्यापन हे कसं करायचं आहे आणि हे व्रत कोणी करावं याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे व्रत जर तुम्ही केलं तर यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल, म्हणून हे व्रत तुम्ही अवश्य करा।